नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन एका सरळ सेवा पदभरती जाहिरातीसंदर्भात संपूर्ण काय माहिती घेणार आहोत। जर तुम्ही सरळ सेवेची तयारी करत असाल तर मित्रांनो फटाफट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो, कारण का या चॅनलवर आपण संपूर्ण काही सरळ सेवा भरतीचे अपडेट व त्यासोबत परीक्षा अपडेट आपण वेळोवेळी तुम्हाला देत असतो। तर मित्रांनो, ही जी नवीन सरळ सेवा पदभरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ती आहे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर याद्वारे जे मित्रांनो ही जी सरळ सेवा पदभरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर ही जाहिरात 27/2/2026 म्हणजे मित्रांनो काल लेट नाईट प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात आहे, जी की आज आपण यामध्ये पाहत आहोत। पहा यामध्ये काय काय म्हटलेलं आहे की महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत शिक्षकीय उत्तर गट ब क ड संवर्गातील विविध पदावर सरळ सेवेनं नेमणुकीकरिता जाहिरात देण्यात येत आहे। तर शिक्षकीय उत्तर म्हणजे की शिक्षकेचे जे पद आहेत ते सोडून इतर सर्व काही नॉन टेक्निकलचे जे पोस्ट आहेत ते संपूर्ण यामध्ये भरल्या जाणाऱ्या आहेत। आता यामध्ये जागा किती आहेत तर यामध्ये तब्बल एकूण 175 जागा या ठिकाणी भरल्या जाणाऱ्या आहेत, ज्यामध्ये विविध सारे जागा भरले जाणार आहेत। त्यामुळे तुमच्या जे काही मनासारखी पदे आहेत ते देखील यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणारे आहेत। तर याचे ऑनलाईन अर्ज ऑलरेडी आजपासून तुम्ही याचे अर्ज करू शकता। याची लिंक वगैरे आली आहे ती आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवर दिलेली आहे। तुम्हाला अवेलेबल करून टेलिग्राम ग्रुपमध्ये नसाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे, तिथून तुम्ही जॉईन करून घ्या। त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण जाहिराती व अपडेट परीक्षा अपडेट सर्व काही त्या ठिकाणी देखील तुम्हाला मिळत असतात आणि जॉईन करूनच घ्या मित्रांनो। याची आजपासून जे अर्ज सुरू झाले आहेत तर 20 मार्चपर्यंत याची शेवटची तारीख असणारी आहे आणि यासाठी असणारा संपूर्ण काही क्रॅश कोर्स किंवा जे स्टडी मटेरियल आहे ते सर्व काही आपल्या ॲपमध्ये आपण तुम्हाला इंटिग्रेट करून देऊ। तर ॲपमध्ये डाउनलोड नसाल तर ॲपमध्ये देखील डाउनलोड करून घेऊन त्या ठिकाणी लॉग इन राहा मित्रांनो। तर या ठिकाणी पहा हे झालं संपूर्ण जाहिराती आराखडा। तर आता आपण पाहू नेमकं कोणकोणती पदे भरली जाणारी आहेत ते सुरुवातीला। तर यामध्ये जे काही पहिलं पद आहे पे अँड अकाउंट ऑफिसर, जे की अधिदान व लेखाधिकारी हे गट ब चं पद आहे। तर यामध्ये जे की एक पद भरलं जाणार आहे। दुसरं आहे सहाय्यक प्रक्षेत्र व्यवस्थापक पशुवैद्यकीय, ह्याची 3 जागा भरल्या जाणार आहेत। त्यानंतर तिसरा आहे अधिष्ठिता यांचे तांत्रिक अधिकारी, जे की पशुवैद्यकशास्त्र, हे 2 जागा भरल्या जाणार आहेत। चौथा आहे हॉस्पिटल क्लिनिकल, जे काही रुग्णालय चिकित्सक असतात त्यांचे 2 जागा भरल्या जाणार आहेत। त्यानंतर आहे असिस्टंट मॅनेजर क्वालिटी कंट्रोल, याची 1 जागा भरली जाणार आहे। त्यानंतर आहे प्लांट ऑपरेटर, जे की मिल्क प्रोसेसिंग म्हणजे की दुग्ध प्रक्रिया अधिकारी, तर हे जे आहेत 1 जागा भरल्या जाणाऱ्या आहेत। तर हे सर्व झाले गट ब चे जे की भरले जातील। तर यामध्ये प्रतिपदासाठी चांगल्या प्रकारचा पे लेवल देखील या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, खूप छान आहे या ठिकाणी पे लेवल देखील। त्यानंतर आहे पुढचं गट क चं पद, यामध्ये पहा ते आहे ऑपरेटर थिएटर टेक्निशियन म्हणजे की शस्त्रक्रिया गृह तंत्रज्ञ, याचे 2 जागा आहेत। त्यानंतर सिनियर लायब्ररी असिस्टंट वरिष्ठ ग्रंथालय सहाय्यकच्या 1 जागा आहे। त्यानंतर डायरी प्लांट असिस्टंट दुग्धशाळा सहाय्यकच्या 1 जागा आहे। त्यानंतर एक्सरे टेक्निशियनची 3 जागा आहेत। त्यानंतर वेटरनरी लॅबोरेटरी डायग्नोस्टिक असिस्टंट, ज्याला VLD आपण असं म्हणतो, याच्या 8 जागा भरणार आहेत। त्यानंतर आहे हॉस्पिटल टेक्निशियनच्या 1 जागा, तर ऑपरेशन थिएटर असिस्टंटच्या 4 जागा भरल्या जाणाऱ्या आहेत। त्यानंतर आहे फॉर्म असिस्टंट, याच्या 3 जागा भरल्या जाणार। सिनियर क्लर्कच्या 14 जागा आहेत। क्लर्क या पदासाठी चांगल्या प्रकारच्या जागा या ठिकाणी आहेत। त्यानंतर आहे सिनियर मेकॅनिक, त्याचे 1 जागा आहे। त्यानंतर बॉयलर ऑपरेटर 1 जागा आहे। झू टेक्निशियनच्या 2 जागा आहेत। त्यानंतर क्युरेटर कम स्पाइसमॅन टेक्निशियनच्या जे की 2 जागा भरल्या जाणार आहेत। त्यानंतर आहे लॅबोरेटरी असिस्टंट, जे काही वेटरनरी सायन्स अँड डेअरी टेक्नॉलॉजी ज्यामध्ये झालं आहे, तर त्याच्या 8 जागा या ठिकाणी जे की रिक्त आहेत। त्यानंतर आहे लॅबोरेटरी असिस्टंटच्या 4 जागा, ज्युनियर लायब्ररी असिस्टंटची 1 जागा आहे। त्यानंतर मेडिसिन स्टोअर कीपरच्या 2 जागा, त्यानंतर ड्रायव्हर ॲम्ब्युलन्स, जे काही ड्रायव्हरचं पद आहे त्यासाठी 7 जागा आहेत। ज्युनियर टेक्निशियनच्या 1 जागा या ठिकाणी रिक्त आहे। त्यानंतर लॅबोरेटरी अटेंड, जे की 6 जागा रिक्त आहेत। त्यानंतर लॅबोरेटरी अटेंड, जे काय हे लायब्ररी अटेंड झालं, हे लॅबोरेटरी अटेंड आहे, याची 41 जागा आहे। तर लायब्ररी म्हणजे की प्रयोगशाळा परिचर्चा, जे की भरपूर या ठिकाणी जागा रिक्त आहेत। त्यानंतर 28व जे पोस्ट आहे ते आहे ट्रॅक्टर ड्रायव्हर मेकॅनिक ऑपरेटरच्या 3 जागा आहेत। त्यानंतर ड्रेसरच्या 2 जागा आहेत। त्यानंतर क्लर्क कम टायपिस्टच्या जे की 37 जागा या ठिकाणी रिक्त आहेत। त्यानंतर ज्युनियर स्टोअर कीपरच्या 3 जागा रिक्त आहेत। तर इलेक्ट्रिशियनचे 1 जागा रिक्त आहे। त्यानंतर एक्सटेन्शन ट्रेनिंग अँड एक्झिबिशन असिस्टंटच्या 2 जागा या ठिकाणी रिक्त आहेत। तर हे सर्व झालं गट क मध्ये। तर गट ड चं पहा या ठिकाणी
ज्युनियर टेक्निशियन कम वायरमॅनच्या 2 जागा आहेत. तर लाईव्ह स्टॉक असिस्टंट जे की 2 जागा या ठिकाणी रिक्त आहेत. अशा प्रकारे एकूण जे भरावयाची पदांची संख्या आहे ती 175 जी की या प्रकारे असणारी आहे. तर ही संपूर्ण पदं जी आहे ते सरळ सेवेन आहेत, म्हणजे की तुमची एक एक्झाम त्यानंतर डायरेक्टली तुमची निवड जी आहे ती होणारी आहे. तर याचे ऑनलाईन अर्ज आजपासून सुरू झालेले आहेत आणि याची संपूर्ण प्रक्रिया जी की TCS ही कंपनी परिपूर्ण करणार आहे. त्यामुळे तुमची परीक्षा देखील TCSद्वारे घेतली जाणारी आहे. तर TCSचा पॅटर्न तुम्हाला संपूर्ण तयारी करायची असेल तर आपली ॲप्लिकेशन लगेचच्या लगेच डाउनलोड करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे. त्यामुळे तुम्हाला संपूर्ण आणि सविस्तर पद्धतीने आपण सर्व क्रॅश कोर्स उपलब्ध करून देत असतो तुमच्या पदानुसार, तुमच्या अभ्यासक्रमानुसार मित्रांनो. तर आता यामध्ये आपण जे काही पदांची नावे वगैरे आता सर्व काही सविस्तर पाहिलेले आहेत. त्यानंतर पाहू आपण यामध्ये नेमकं पात्रता काय लागणारी आहे प्रत्येक पदाकरता. तर व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो, त्यामुळे व्हिडिओला काळजीपूर्वक तुम्ही पाहून घ्या, कारण का यामध्ये बऱ्याच पदांच्या पात्रतामध्ये काही जे की कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन्स ठेवलेले आहेत जे की तुम्हाला समजणे खूप अतिशय इम्पॉर्टंट आहे. तर परीक्षा पद्धती वगैरे कॉमनच आहे, म्हणजे की 60 प्रश्न आपले जे की नॉन टेक्निकलचे आणि 40 प्रश्न टेक्निकलचे असे असणार आहे. त्यामुळे 100 प्रश्न 200 गुणाची तुमची परीक्षा वगैरे होणारी आहे, जे की एकदम साहजिक गोष्ट आहे, यामध्ये काही हरकत नाही. तर जे ड्रायव्हर पद आहे त्या ड्रायव्हर पदासाठी थोडक्यामध्ये वेगळं आहे, जे की 60 प्रश्नांची तुमची जी आहे लेखी होणारी आहे आणि 80 प्रश्नांची जी व्यावसायिक चाचणी या ठिकाणी जे काही होणारी आहे 80 गुणांसाठी, जी म्हणजे की 40 प्रश्न 80 गुण, यासाठी थोडक्यामध्ये व्यावसायिक चाचणी तुमची होणारी आहे. आणि परीक्षा वगैरे मी सांगितलं तुम्हाला TCS घेणार आहे, तर संपूर्ण प्रोसेस ही TCSचीच होणारी आहे. आणि फी वगैरे जे काही आपल्या इतर परीक्षांना असते, ओपन कॅटेगरीसाठी ₹1000 आणि जे काही मायनॉरिटी किंवा रिझर्वेशन कॅटेगरीमध्ये आहे त्यांच्यासाठी ₹900 फी या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. तर आता आपण पाहू यामध्ये आता पात्रतेमध्ये काय काय ठेवलेलं आहे. तर प्रत्येक पदाची पात्रता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. पे अँड अकाउंट ऑफिसर या पदासाठी जी पात्रता आहे, जे काही बॅचलर डिग्री इन कॉमर्स फ्रॉम स्टॅट्युटरी युनिव्हर्सिटी या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि ऑरमध्ये आहे बरं, या ठिकाणी ऑर हे आहे. तर यामध्ये MBA फायनान्स ऑर स्टॅट्युटरी युनिव्हर्सिटी हे देखील चालणार असेल. मध्ये यामध्ये तुम्हाला म्हटलेलं आहे अजून की मिनिमम 3 इयर एक्सपिरियन्स ऑन द पोस्ट. तर हे जे काही गट ब चे पद आहे त्यासाठीचं आहे. तर मी शॉर्टमध्ये तुम्हाला सांगेल, तर तुम्ही या ठिकाणी हे संपूर्ण कव्हर करून घ्या. तर हे जे गट ब चे पद आहेत, असिस्टंट फार्म मॅनेजर जे काय वेटरनिटी यासाठी मास्टर्स डिग्री लागणारी आहे, जे काय या ठिकाणी पहा. त्यानंतर टेक्निशियन ऑफिसर टू असोसिएट डीन यासाठी देखील मास्टर डिग्री लागणारी आहे. त्यानंतर हॉस्पिटल क्लिनिकलसाठी मास्टर डिग्री लागणारी आहे. असिस्टंट मॅनेजरसाठी बॅचलर डिग्री इन द फॅकल्टी ऑफ डायरी टेक्नॉलॉजी, मास्टर डिग्री इन डायरी सायन्स फ्रॉम स्टॅट्युटरी युनिव्हर्सिटी या ठिकाणी देखील मास्टर्स लागणार आहे. तर बॅचलर असलं तरी चालणार आहे. त्यानंतर पहा या ठिकाणी आता इथून जे संपूर्ण पोस्ट आहेत हे काही आपले बॅचलर डिग्रीवर आधारित आहेत, ज्यामध्ये प्लांट ऑपरेटरचं हे जे पद आहे यामध्ये बॅचलर डिग्री मागितलेलं आहे, किंवा तुम्ही मास्टर डिग्रीचे असाल तर या ठिकाणी अप्लाय करू शकता. त्यानंतर आहे ऑपरेशन थिएटर टेक्निशियन, यामध्ये जे काय बॅचलर डिग्री BSc नर्सिंग फ्रॉम स्टॅट्युटरी युनिव्हर्सिटी, तर या ठिकाणी काही एक्सपिरियन्स वगैरे नाही, BSc नर्सिंग झाला असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. त्यानंतर सिनियर लायब्ररी असिस्टंटसाठी बॅचलर डिग्री इन लायब्ररी सायन्समध्ये झाला असेल तर तुम्ही डायरेक्टली अर्ज या ठिकाणी करू शकता. त्यानंतर डायरी प्लांट असिस्टंट यासाठी बॅचलर डिग्री इन द फॅकल्टी ऑफ डायरी टेक्नॉलॉजी, किंवा तुमचं मास्टर जर झाला असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. म्हणजे की या ठिकाणी बॅचलर आणि मास्टरचे दोन्ही पण विद्यार्थी या ठिकाणी एलिजिबल आहेत. एक्सरे टेक्निशियनसाठी डिग्री और डिप्लोमा फ्रॉम ऑफ रेडिओग्राफी किंवा इमॅजिंग टेक्निक ऑफ रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट, यामध्ये तुमचं डिग्री किंवा डिप्लोमा दोन्हीही चालणार आहे. जर तुमचं डिग्री डिप्लोमा असेल रेडिओग्राफीमध्ये तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. त्यानंतर 11वी जी आपली पोस्ट आहे, जी की वेटरनरी लॅबोरेटरी डायग्नोस्टिक असिस्टंटची VLDAची, तर यामध्ये पहा BSc डिग्री फ्रॉम स्टॅट्युटरी युनिव्हर्सिटी, तर या ठिकाणी पहा BSc डिग्री असाल तर तुम्ही या ठिकाणी डायरेक्टली अर्ज करू शकता. त्यानंतर आहे हॉस्पिटल टेक्निशियन्समध्ये जे काही BSc नर्सिंगवाले आहेत अर्ज करू शकतात. ऑपरेशन थिएटर असिस्टंट BSc नर्सिंगवाले अर्ज करू शकतात. फार्म असिस्टंट जे काही पद आहे, फार्म असिस्टंट प्रशिक्षक सहाय्यकचं, यामध्ये डिप्लोमा इन लाईव्हस्टॉक मॅनेजमेंट अँड डेअरी प्रोडक्शन म्हटलेलं आहे, किंवा डेअरी मॅनेजमेंट अँड ॲनिमल हजबेंडरी फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, तर डिप्लोमावाले अर्ज करू शकतात. त्यानंतर सिनियर क्लर्कचं पहा. सिनियर क्लर्कमध्ये काय म्हटलेलं आहे की पोजेस अ बॅचलर डिग्री ऑफ एनी डिसिप्लिन फ्रॉम द स्टॅट्युटरी युनिव्हर्सिटी, तर यामध्ये तुमचा कोणत्याही फील्डमधला या ठिकाणी तुमचं ग्रॅज्युएशन होणं आवश्यक आहे. त्यासोबत तुमच्याकडे जे पोजेस गव्हर्नमेंट कॉमर्शियल सर्टिफिकेट
और कम्प्युटर टायपिंग सर्टिफिकेट विथ द स्पीड ऑफ नॉट लेस दॅन 14 वर्ड्स पर मिनिट. म्हणजे की तुमच्याकडे 40चं जे इंग्लिश सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे, त्यासोबत 30चं देखील असणं आवश्यक आहे. म्हणजे की 40-30चं जे आपलं GBC TBC असते ते या ठिकाणी असणं आवश्यक आहे. तर म्हणजे की ग्रॅज्युएशन प्लस तुम्हाला या ठिकाणी टायपिंग असणं आवश्यक आहे. त्यानंतर सिनियर मेकॅनिक SSC पास अँड ITI इन मेकॅनिक ट्रेड फ्रॉम गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट. तर या ठिकाणी ITI वाल्याला देखील संधी आहे. 10वी पासवर तुमचं जर ITI मेकॅनिक झाला असेल तर त्या ठिकाणी अर्ज करू शकता. त्यानंतर बॉयलर ऑपरेटरसाठी SSC पास असणं आवश्यक आहे. त्यासोबतच SSC क्लास IBR सर्टिफाईड बॉयलर अटेंड विथ द ITI फिटर सर्टिफिकेट. तर फिटरवाल्यांना या ठिकाणी जे काही संधी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतरचं जे पुढचं पद आहे आपलं क्युरेटर कम स्पायसीमॅन टेक्निशियनचं, यासाठी BSc DMLT होणं आवश्यक आहे किंवा तुमच्याकडे जर MSc केमिस्ट्री झाला, बायोकेमिस्ट्री किंवा अप्लाइड बायोलॉजी, मॉलिक्युलर बायोलॉजी यामध्ये जर झाला असेल तर ते देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. त्यानंतर जे काय आपलं लॅबोरेटरी असिस्टंट यासाठी BSc DMLT असणारे देखील पात्र आहेत, तर तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर लॅबोरेटरी असिस्टंटसाठी BSc DMLT खूप झालं या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर ज्युनियर लायब्ररी असिस्टंटसाठी जे काही लायब्ररी सायन्समधून ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं आहे ते या ठिकाणी अर्ज करू शकतात. त्यानंतर मेडिसिन स्टोअर कीपर यामध्ये फार्मसीचे जे विद्यार्थी आहेत डिग्रीचे ते या ठिकाणी अर्ज करू शकतात, ज्यांची डिग्री झालेली आहे फार्मसीमध्ये. त्यानंतर ड्रायव्हर, ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर यासाठी ड्रायव्हिंग लायसन असणं इम्पॉर्टंट आहे. ड्रायव्हिंग लायसन्ससोबत तुम्ही अर्ज करू शकता. यामध्ये फक्त तुमचं 10वी पास असणं आवश्यक आहे. त्यानंतरचं पुढचं पद आहे ज्युनियर टेक्निशियनचं. यामध्ये 10वी पास प्लस तुमचं ITI मेकॅनिक असणं आवश्यक आहे. ITI मेकॅनिक असेल तर अर्ज करू शकता. त्यानंतर लायब्ररी अटेंडमध्ये HSC पास असणं आवश्यक आहे. डिप्लोमा इन लायब्ररी सायन्स, तर डिप्लोमा इन लायब्ररी सायन्स असणं आवश्यक आहे. त्यासोबत लायब्ररी अटेंडचा BSc डिग्री असणं आवश्यक आहे. या ठिकाणी डायरेक्ट अर्ज करू शकता. त्यानंतर ट्रॅक्टर किंवा ड्रायव्हर, मेकॅनिक ऑपरेटर यासाठी जे काही मी वर सांगितलं सेम प्रोसेस या ठिकाणी देखील आहे. त्यानंतर ड्रेसरचं हे डिप्लोमा इन लॉजिस्टिक मॅनेजमेंट अँड डायरी प्रोडक्शन किंवा डायरी मॅनेजमेंट अँड ॲनिमल हजबेंड्री फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यानंतर क्लर्क कम टायपिस्ट ज्या प्रकारे वर सांगितलेलं आहे की 30-40 सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे तुमचं. त्यासोबत तुमची डिग्री होणं आवश्यक आहे. कोणत्याही ब्रँचमधून डिग्री झालं तरी या ठिकाणी चालणारं आहे. त्यानंतर आहे ज्युनियर स्टोअर कीपर. यामध्ये देखील सेम डिसिप्लिन ठेवलेलं आहे. यामध्ये कोणत्याही ब्रँचेसची डिग्री चालणारी आहे. फक्त तुमचं त्या ठिकाणी 30-40 असणं आवश्यक आहे. त्यानंतर इलेक्ट्रिशियनमध्ये SSC प्लस ITI इलेक्ट्रिशियन असणं आवश्यक आहे. या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता 20 तंत्रीसाठी. त्यानंतर एक्सटेन्शन ट्रेनिंग अँड एक्झिबिशन असिस्टंटसाठी पहा डिप्लोमा इन लॉजिस्टिक मॅनेजमेंट अँड डायरी जे काही प्रोडक्शनचं या ठिकाणी तुमचं कोर्स झालेला असणं आवश्यक आहे. त्यानंतर 34वं आपलं जे पद आहे ज्युनियर टेक्निशियन कम वायरमॅन, यासाठी SSC होणं आवश्यक आहे. त्यासोबत ITI मध्ये तुमचं समजा वायरमॅन किंवा इलेक्ट्रिशियनचं ट्रेड असेल तर तुम्ही त्या ठिकाणी जे काही अर्ज करू शकता. या ठिकाणी दोन्ही तुमच्याकडे समजा वायरमॅन असेल तरी अर्ज करू शकता, इलेक्ट्रिशियन देखील असेल तर अर्ज करू शकता. त्यानंतर आहे लाईफस्टॅक असिस्टंटचं पद. यामध्ये सेम वर ज्या प्रकारे मागितलेली पात्रता आहे जी की मागितलेली आहे. तर ही संपूर्ण जी झाली जी की आपल्या टोटल 35 पदांकरताची जी पात्रता यामध्ये तुम्हाला मी मित्रांनो सांगितलेली आहे. जर तुम्हाला यामध्ये कोणत्याही पदाच्या पात्रतेसंदर्भामध्ये काही अडचण वगैरे येत असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुम्ही मला विचारू शकता मित्रांनो. आता खाली जी संपूर्ण याची सविस्तर जाहिरातीमध्ये आरक्षणीय आहे, संपूर्ण काय जागा वगैरे यामध्ये सांगितलेलं आहे. जर तुम्हाला पाहायचं असेल तर मी याची सविस्तर PDF आपल्या टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला देऊन टाकून देईन. तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपवर याची सविस्तर PDF पाहू शकता. आणि यापैकी कोणत्याही पदाकरता तुम्हाला तयारी करायची असेल तर आपले ॲप डाउनलोड करून घ्या मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला संपूर्ण आपण अपडेट याची देणारे आहोत. तर व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट सोबत मित्रांनो. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.